तुझं घेतलं सगळं? हो घेतलंय. चला दवाखान्यात जायचंय, फाईल घेतली? 1 मिनिट, ते काल रात्रीच काढून ठेवली ते बघिते. मी आता विसरले. काय करायचं तुझं मला कळतच नाही. काय करायचं नाही, तू आहेस की माझ्यासोबत, कशाला काय करायचं तेव्हा. होय, म्हणजे तुझ्यासाठी स्पेशल करायची काय गरज नाही. तू माझ्यासोबत आहेस हे स्पेशल आहे माझ्यासाठी. वा 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 वा. चला. अर्जुन, ताईंसाठी काहीतरी स्पेशल करूया ना. रुपाली वहिनी मला जरा बदलल्यागतच वाटतात. आपण म्हणजे बघ ना, वेगळेच वागतात त्या. त्या दिवशी कसे बोलले, अख्ख्या घराला दोष दिला त्यांनी. त्या मुद्दाम नाही करत आहेत अर्जुन. आपे त्यांना माहिती आहे त्या काय वागतात काय बोलतात ते. त्यांना चांगलं माहित असणार. माहिती असेल पण त्याची कारणं वेगळी असतील, कदाचित माहिती पण नसेल. असं काय कारण असणार आहे आपे? हे बघ, आपल्या दोघांची गोष्ट वेगळी आहे. आपल्यासाठी काम आणि घर या 2 गोष्टी आहेत. तसं रुपाली ताईंचं आहे का? अरे त्यांच्यासाठी घर म्हणजेच सगळे अर्जुन. अर्ध आयुष्य गेले ताईंचं या घरात, आणि आयुष्यभर बाळ होत नाही म्हणून सगळेजण त्यांना बोलत राहील, हो की नाही? आणि आता एवढी छान गोष्ट त्यांच्या आयुष्यात आली आहे तर त्यांनाही वाटणारच ना सगळ्यांनी आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी म्हणून. हो आपे, पण त्यांनी पण तसं वागलं पाहिजे ना. अर्जुन, त्यांना त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. त्यांच्याकडे एवढी छान गोड बातमी आहे, पण कोणीच त्यांना काही म्हणत नाहीये, त्यांना स्पेशल ट्रीटमेंटच देत नाही. त्यांना त्रास होणारच ना. आता तुझंच बघ की, मला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची असेल तर अख्ख्या घराला कामाला लावतोस, तू लावतोस की नाही? आपण ताईंसाठी काय केलंय? बरोबर आहे तुझं आपे. दादा पण कामात बिझी असतो, घरात असे राडे चालू आहेत सगळे. म्हणून म्हणतेय त्यांच्यासाठी म्हणून असं काहीतरी स्पेशल करूया, त्यांना छान वाटेल. काय करू शकतो सांग की? अरे आपे, अगं आपल्याकडे सगळं रेडी आहे की. काय? हॉटेल मूनवाला. अरे ही तर मी विसरलीच की, भारी आहे. हा, इथल्या इथं होऊन जाईल. एक काम करू, दादाला वहिनींना घेऊन जाऊ. मग त्यांच्या नादाने आपली पण डेट होऊन जाईल. आपली करायचीच का? प्रश्न आहे का? तुझ्यासाठी स्पेशल पाहिजे ना काहीतरी. अरे मी तुला आताच सांगितलं ना, तू माझ्यासोबत असणं हेच स्पेशल आहे माझ्यासाठी. आई शपथ आपे, मी स्पेशल आहे म्हणल्यावर स्पेशल झालं पाहिजे काहीतरी. नको. स्पेशल. दीप्या, काय काय लिहिलंस? हा बघा, मंडप, जेवणाचा आचारी आणि कोण कोण माणसं येणार आहेत त्यांची नावं. बर बर, नावं लिहिलीस ना? आता अंदाजे लिहितोय, म्हणजे आपल्याला खर्चाचा अंदाज येईल. बर बर, पण नावं लिही बर का, सगळ्यांची यादी कर आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण दे. हा, हलगर्जीपणा नको बर का, पाहुणं राहायला नकोत कुणी परत त्यातलं. हो. आणि ते आप्पीचे दागिने आणि तिला लागणारी साडी. मम्मी, अगं त्यो बसायला चंद्र पण असतोय ना? अरे असं काही नाही, ते आपण खुर्चीवर अशा फुलांच्या माळा वगैरे सोडून काहीतरी करूयात की छान. ए मम्मी, खुर्ची बिडची नको, साधं काय असलं नाही पाहिजे. मी करतो चंद्राचं काय तर. बर बाबा, कर तू कर. हा, दिप्या, ती सगळं चालेल, पण सगळं मिळून खर्चाचा पण आकडा किती होतोय ती सांग मला. थांबा जरा, मी कॅल्क्युलेशन करतो आणि सांगतो तुम्हाला. सुषमा, पाहुण्यांना कोणाकोणाला बोलवायचं ते ठरलंय का? आत्या मावशी त्यांच्यापैकी कोणी राहायला नको? नाही हो, कशाला उगाच एकाला बोलवलं की सगळ्यांना बोलवायला लागतं. मग तो कार्यक्रम राहायला बाजूलाच, त्यांचंच करत बसावं लागतं. हा, ती बी आहेच म्हणा. नाही बघा, आपण काय करू, आपण गावातल्या लोकांना, आप्पीच्या घरचे सगळेच, आणि हा त्यांना कोणाला बोलवायचं असेल ना तर मग बोलवू देत. हा ठीक आहे. बापू, टोटल आकडा जातोय 60,000कडं. 60,000 का? बरं ठीक आहे, चालते. अहो, आहेत ना तेवढे पैसे. असं काय करते सुषमा, आप्पीच्या पगाराला कधी हातच लावला नाही आपण. बघू त्यातले जरा वापरू. हा, मग तीच वापरू. तसं तर डोक्यातच आहे माझ्या. आणि काय विनायकराव बोलले का घरी? अगं कालच की बोललो आपण, आता शेतात गेलं की विचारतो त्यांना. हा चालते. दिप्या, ती यादी नीट करून घे, पटापटा कामाला लाग, सगळ्यांना भेटून घे, आचारी मांडववाला त्यांना सांगून ठेव. बापू, मी करतो सगळं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि जी काय लागणार आहे ना साहित्य, ते आजपासूनच आणायला सुरुवात करतो. आपल्या आप्पीचं डोहाळजेवण व्यवस्थित पार पडावं बघा. सुषमा, का अगदी व्यवस्थित पार पाडणार. तू मनात काय बी आणू नकोस बरं का. झाला का नाश्ता? सर, हा तुमचा डबा. आप्पे, हा तुझा आणि भाऊजींचा डबा. आणि मी जाऊ का?
आई रुपाली ताईंसाठी ड्रायफ्रूटचे लाडू करून ठेवले, तेवढे देताल त्यांना? हां, मी सुजेला नाश्ता घेऊन देते. हो पिऊ, सुजा ठीक आहे ना व? हो ठीक आहे. प्रियंका, सध्या तरी तुला सुजयला सांभाळावं लागेल. हो सर, मी सांभाळते. हा, आणि त्याला म्हणावं डोकं शांत ठेव. हो, मी निघू का आत्ता? त्याला भूक लागली असेल. आता गो बया, ह्याला काय अर्थ आहे तेव्हा? आता त्या सुजाला घरातून हाकलून दिलंय ना, आणि तरी बी 3-3 वेळेला त्याला गरमागरम डबा पोचवती पोरगी. त्या रुपालीला जर घरात काय खायला लागलं तर कोण बनवून देणार? बरोबर आहे हो मावशी. आपण तुम्ही आहात की, तुम्ही करून खाऊ घाला काहीतरी. पिवताई, तू बिंदास जा, मनी मावशी आहे घरात. हां आई, मी निघते. अवकाश जाग. हा. होय ग म्हणे, तुझा लय जीव आहे ना व रुपालीवर, पण आजपर्यंत तिच्यासाठी काय केलेलं मला तर आठवत नाही बघ. काके, कुणी मानत जरी नसलं ना तरी या घराच्या स्वयंघोषित मालकीनबाई आहेत त्या. काय मालकीनबाई, घरात पाणी तापवलेलं पण आठवा ना आम्हाला. नाही, त्या शिकल्यात, पण खायला शिकल्यात, बनवायला नाही. हा, पण रुपालीसाठी करतील ना काहीतरी. ए, माझ्या उराव काय काम बिम टाकायची नाहीत बर का. हा, एक जाती तिकडे डबं घेऊन नवऱ्याला, आणि एक जाती गावाच्या भाकऱ्या भाजायला, आणि मी काय किचन मध्ये मरू का मग? हित मरू नका. जगूनशी जेवढा त्रास दिला तेवढा लय झाला. म्हणजे बाहेर जाऊन मरा असं. अरे अरे, मला चांगलं माहिती आहे र, तू माझ्या मरणावर टपलाय म्हणून. पण लगी एवढ्या सहजासहजी जाणारी नाही मी, कळलं का? तुमच्या घरातले 2-4 घेऊन जाते का नाही बघच. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. आता तुम्ही करताय ना रुपाली ताईंसाठी? हा, अहो ते त्यांच्या खाण्यापिण्याचं बघायचंय ना तुम्हाला. डुबळी मिरची करा, डुबळी मिरची जमेल तुम्हाला. हा, आणि ते तुमच्या मसाल्यातलं करा, छान कराल. ए रुपाले, हे बघ बरं कसे माझा जीव काढतात. जरा बघ, जरा तूच दे ह्यांना काहीतरी खायला. जाऊ दे तिचं सोड. पोरानो, तुम्हाला उशीर होतोय, निघा पटकन. हा ना आप्पे, डब्बा दिलाय तो व्यवस्थित आठवणीने खा. हा अर्जुन, काळजी घे रे तिची. निघा तुम्ही. सकाळी उठल्या उठल्या लय कसं तरी वाटतं बघ पिऊ, पण तुला बघितलं तर बरं वाटतं. माझ्या आयुष्यात काहीतरी आहे असं वाटतं मला. एवढा विचार करू नकोस. खरंच आहे पिऊ, आता सगळंच गेलं की माझ्या हातातून. घर, आमदारकी, आणि तसं बघायला गेलं तर आता काहीच किंमत नाही माझी. आत्ताच म्हटलं ना एवढा विचार करू नकोस, तरी परत. आता जे आहे ते आहे, आणि आता अशा वेळेला कळतं की कोण आपलं आहे आणि कोण परक आहे. तुला घरच्या लोकांनी का घराच्या बाहेर काढले हे तुला चांगलंच माहितीये. त्याच्यावर नको आत्ता बोलायला पिऊ आपण. सुजय, तुला असं वाटत नाही का की तू चुकलास म्हणून? वाटतं की, 100% वाटतं मला. पण चूक माझी एकट्याचीच नाही हे तेवढं खरं आहे पिऊ. अरे तू जे वागलायस ते मला सांग, कुठल्या घरात वाद होत नाहीत, कुठल्या बाप लेकात वाद होत नाहीत, म्हणून काय लगेच? मला त्याबद्दल बोलायचंच नाहीये, मला आपल्याबद्दल बोलायचं आहे. आपल्याबद्दल? हो पिऊ, माझी सगळ्यात मोठी चूक ही झालीये, मी तुला ओळखायला चुकलो. म्हणजे सरकार मला तुझ्याबद्दल जे सांगायचे ना ते मी ऐकायचो, आणि त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायचा. तुला घराबाहेर काढलं, आरूपासून तोडलं. सुजय, जे झालं ते झालं. सरकारांना पण त्यांची चूक कळली आहे ना. पण माझी चूक मला आत्ता कळली ना पिऊ. पण तुला खरं सांगू, मला ती आप्पी अजिबात आवडत नाही. सुजय, अरे खरंच. पण आप्पीने अर्जुन ज्या प्रकारे एकत्र आहेत ना, ते बघून असं वाटतं की आपण तसा असतो तर आज कुठल्या कुठे गेला असतो ना. हे बघ, असा विचार करू नकोस. अजून पण वेळ गेलेली नाहीये. बरोबर आहे, नाही गेली वेळ. आता नव्याने सुरुवात करावी लागणार माहिती आहे मला, आणि हीच माझी सुरुवात आहे असं समज. आता मला माफ कर पिऊ. फक्त बोलून सगळं पुसलं जाणार नाही हेही माहिती आहे मला, पण मी माझ्या वागण्यातून हे दाखवून देईल. ठीक आहे, माझा आहे तुझ्यावर विश्वास. खरंच? खरंच. मी ज्या सुजयवर प्रेम केले ना त्याला मी ओळखते. त्याने जर ठरवलं ना तर
काय झालं? घे की. सुजय, तू मला शेवटचं गुलाब कधी दिलंस ना मला खरंच आठवत नाहीये. आरूच्या जन्माआधी कधीतरी दिला असशील. त्यामुळे मला आता काय करू ना खरंच कळत नाहीये. तेच तर, किती चुकलोय बघ. आता खरंच मला हे जाणवतंय. आणि माझी सुधारायची सुरुवात म्हणून हे घे. अगं घे. मला आता काय वाटतं माहिती? सगळं सोडून आपलं आपलं काम करावं. सरकारांसोबत नाही, माझं माझं काम. मग तुला आरूला वेळ द्यावा, बस. बाकी काय नकोय मला आता. खरं? हो, बस झाली आता आमदारकी. आता शांतपणे तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे मला. सुजय, मला लई भारी वाटतंय हे ऐकून. पण सरकारांना हे पटणार नाही हे माहिती आहे मला. अरे नाही, आपण बोलूयात की त्यांच्यात पण खूप बदल झालेत. ते बदलले नाहीयेत पिऊ. आता त्यांना काही करता येत नाहीये हा मुद्दा आहे. अरे असं नाहीये, ते खरंच बदललेत. पण ते माझं कधीच नाही ऐकणार. ऐकलं तर एक वेळ ते आप्पी अर्जुनचं ऐकतील, पण माझं कधीच नाही. आप्पी अर्जुनला सांगितलं तरच ते काहीतरी करतील, पण त्यांनाही मी चुकीचाच वाटतो ना. त्यामुळं ते काम माझ्यासाठी काय करतील नाही का. ओ साहेब, अहो कुठल्या विचारात आहे? ठीक आहे चा. ते चिंचुके घरचं रे मॅटर काय डोक्यातून जायना माझ्या. अहो साहेब, आता कसला मॅटर परत? आता मनी मावशीकडे सरकारांचं काय सिक्रेट आहे ना तेच कळा ना. माहिती सरकारांना किती वेळा विचारलं, कसं कसं विचारलं, काढून घेण्याचा प्रयत्न केला, सरकार काय बोला ना. साहेब तुम्हाला सांगू का, जी काय झालंय का नाही त्या सरकारांना लय वाईट वाटत असणार आहे बघा. आणि ते गावल्याशिवाय मला मनी मावशीला पण घराच्या बाहेर हाकलता येणार ना. अहो साहेब, मग आपण शोधूया की. शोधायचं आहे, पण ते कुठं शोधायचं, कसं शोधायचं, माझं डोकंच चालणार चिंचुके यावेळी. साहेब, सरकारांना सुजयने जिथं डांबून ठेवलेलं का नाही, आणि त्याच्यानंतरच सरकार आणि मनी मावशी लग्न करून आले ना. हा, म्हणजे जी काय झालंय का नाही त्या डांबून ठेवलेलं खुलीत झाले बघा. आणि सुजानी सरकारांना छळ करतानाचा जो व्हिडिओ बाहेर निघालाय तो पण त्याच खोलीतला असणार. बरोबर. मी काय म्हणतोय साहेब, आपण तिथं शोधून बघूया की. आता शोधून नाही काय गावणार. सरकार बाहेर निघून 3 महिने झाले चिंचुके. साहेब शोधून तर बघू. अहो गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, त्यात काय. असं म्हणतोयस? एक काम कर, जा तू बघ काय गावतंय का. गावलं तर गावलं, काय लागलं तर मला फोन कर फक्त. मी ती पहिला भेटतो, जरा ओढतला जाऊन येतो. द्या येतो साहेब मी. दाजीबा, दाजीबा कशी काय आठवण काढली आमची? काय काम होतं का? हे काय घेऊन फिरतोय, कुठे चाललाय? अहो दाजीबा, दिदी ते डोळा जेवण आहे ना, त्याचीच तयारी चालू आहे घरी. डोहाळ जेवण, जोरात तयारी आहे मानांची. जोरात. अहो फुल प्लॅनिंग चालू आहे, एकदम जंगी नियोजन करायचं ठरलंय. आता तू असल्यावर जंगीच होणार दिप्या. बरं ऐक, एक मुद्दा आहे जरा. कसला मुद्दा? हे बघ, डोळा जेवणाचा जो काही खर्च होईल तो आपण अर्धा करू. हो दाजी, अहो इतर नो कॉम्प्रोमाइज. बापून निरोप दे आपला. बर बर देतो. पण माझ्याकडे काय काम काढलं म्हणायचं तुम्ही? काम तुझ्याकडे नव्हतं, मूनवाला हॉटेलच्या मॅनेजरकडे होतं. अहो काय राव, किती डेटा करशीला? डेटा आता आपल्याकडे अनलिमिटेड डेटा पॅक म्हणलं आपण हटतोय का? पण ह्यावेळी डेट आमची नाही करायची. ह्यावेळी स्वप्नील दादा आणि रुपाली वहिनींची डेट करायची, ती पण डिनर डेट. अहो दाजीबा, झाली म्हणून समजा. तेवढा आमच्या शेफला निरोप देतो की मी. मास्टर शेफ. मास्टर शेफ. बरं ऐक, त्यांना पण आता बाळ होणार आहे दादा वहिनींना, तर ते पण डोक्यात ठेवा आणि तसं मस्तपैकी प्लॅनिंग करा. दाजी तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही करतो व्यवस्थित. चल. चल. येऊ का माझे आमदार साहेब? काय? अरे काय नाही, तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलोय. होय. हा,
मस्त गरमागरम पोहे आणलेत, घे. बघू. अरे काय झालंय? निघ पाहिलं इथनं. नाश्ता आणलाय म्हण. अरे पण एवढं चिडायला काय झालं तुला? तुझं थोबाड बघून चिड आली मला. पण त्या निघ म्हटलं ना तुला. सुजा, पण झालंय तरी काय एवढं? आत्ता कुळका आलाय तुला माझा. तू आणि तुझ्या आईमुळेच माझी परिस्थिती झाली. पण त्या तुमच्यामुळे माझी आमदारकी गेली रे. व्हिडिओ डिलीट केला. हे खोटं बोलला ना मला. अरे सुजा, तुझ्या डोळ्यासमोर व्हिडिओ डिलीट केलता आम्ही. मग काय आपाप परत आला काय? मला काय माहिती. लाजा नाही वाटत का रे तुम्हाला? बघ सुजा, जास्त चिडू नको. आमच्याकडे याला फेटमपाट म्हणतात. अरे कसली फिटमपाट? अरे बंटे, आजवर तुमच्यासाठी काय नाही केलं मी. सुजा, मी आत होतो त्या आईला कसं वागवलंस तू? मला सोडायला पैसे मागितले, मला सोडायला. ही त्याचीच फेटमपाट आहे असं समज. आता मी दाखवतो ना फिटमपाट काय असते ती. हे बघ सुजा, हे बघ सुजा, तू जास्त चिडू नको. शेवटी काही झालं तरी आपण दोघंच एकमेकांना. अरे तू आणि तुझी आई दोघं पण नको आहेत मला. बांडगुळ कुठली. ए सुजा, ए बंट्या, शिस्तीत सांगतोय. निघ. हा ठीक आहे, जातो. जा. तरी पण तुला जर माझी आठवण आली ना, कधी माझी गरज लागली तर फक्त एक फोन फिरव. दुसऱ्या मिनिटाला हजर असेल. नंबर आहे ना माझा, का डिलीट केला? लय बोल नको. आणि माझी मदत करण्याऐवजी तुझ्या आईला माझ्या घरातनं बाहेर काढ. माझ्या घरात ना? पण ते निघ. निघ. सरकार व्हायच्या नादानं लई लोकांच्या नरड्यावर पाय दिलाय तुम्ही, आणि त्याची फळं मी भोगतोय. गुड. आजवर या योजनेअंतर्गत 40 महिलांच्या डिलिव्हरी झाल्या आहेत. हो मॅडम, आणि सगळ्यांची बाळं सुदृढ आहेत. वा, असंच काम करत राहूया काय तोंडे आपण. येस मॅडम. मॅडम हे बघा ना, या 10 महिला आहेत. या ग्रामीण भागातल्या आहेत आणि या भागात डिलिव्हरीच्या वेळेस मुलं दगावण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि आपल्या योजनेनंतर एकही मूल दगावलेलं नाही. वा, गुड. खरंच खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. आणि हो, त्या सगळ्या महिलांना हे सांगा की डिलिव्हरी नंतर पुढचा 1 वर्षभर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे त्यांना कल्पना आहे ना? हो हो, अर्थात मॅडम. डिस्चार्जच्या वेळेस आपण ही कल्पना देतो त्या महिलांना. बरं. आणि डॉक्टरांशी बोललात तुम्ही हे सगळं? हो, मी बोललोय खरं तर, पण त्यांनी ऐकलं नाही. नाही नाही, असं अजिबात नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की या योजनेमुळे त्यांच्यावर खूप ताण येतो. अहो, पण त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत ते पुरवू आहेत का? पण खरं तर आपण हे भेटून बोलायला हवं त्यांच्याशी. मी फोन करू का त्यांना? म्हणजे मी फोन करते, नाहीतर आपण त्यांना जाऊन भेटूया. नाही नाही मॅडम, तुम्ही नका येऊ. आधीच तुम्ही 7 महिन्याच्या गरोदरात. त्यात तुमच्या घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत, तरीही तुम्हाला इथे येण्याचा हुरूप असतो. ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. तुम्ही घर आणि ऑफिस कसं सांभाळता? हाच प्रश्न मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेला होता. मग काय उत्तर दिलं? तेव्हा मी हेच उत्तर दिलं होतं की मी घर आणि ऑफिसमध्ये फरकच करत नाही. म्हणजे मी जेव्हा घरी असते तेव्हा मी कदम घराण्याची सून म्हणून काम करते, आणि जेव्हा मी ऑफिसमध्ये येते तेव्हा मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने होते. आपण घरी असताना घरची सगळी कामं करतोच की. मग प्रत्येक कलेक्टरसाठी तिचा जिल्हा आहे, तिचं घर असलं पाहिजे. आपण घरी काम करतो ना, मागे पुढे बघत नाही, मग इथे काम करताना मागे पुढे का बघावं? वाह, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. वा. बरं गायतोंडे, तायडे मॅडम ठीक आहेत ना? एकदम मॅडम. त्या तर आता तुमच्या फॅन झाल्यात. इनफॅक्ट
तुम्ही प्रेझेंटेशन दिल्यापासून त्या तुमचं खूप कौतुक करतात. माझी जेव्हा रजा असेल तेव्हा इथून पुढे सगळं काम त्यांनाच बघायचं ना, म्हणून विचारलं. येस मॅडम, डोंट वरी, त्या नक्कीच करतील. मग काही हरकतच नाही. येऊ मॅडम. हो, आणि हो, इथून पुढे आपल्या योजनेसाठी काय काय करता येते ते बघूया. आपली ही प्रोसेस ना एकदम सोपी झाली पाहिजे. येस मॅडम, नक्कीच मी करतो काहीतरी. थँक्यू. हो.